मालती, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? हा आपला साधा मध्यमवर्गीयांचा प्रश्न नाहीये, करोडोच्या संपत्तीचा विषय आहे हा. केदार त्यांच्या घरात जाणं म्हणजे युवराजरावांच्या संपत्तीत वाटेकरी आला. इथे आपण आपली भाकरी देताना साधा 10 वेळा विचार करतो आणि याला सरळ संपत्तीत अर्धा वाटा द्यायचा म्हणजे काय वाटलं असेल त्यांना? रेखा, खरं सांगू का, ज्याच्या नशिबात असतं ना ते त्याला मिळतं. आता तो केदार नशीब घेऊन आलाय, त्याच्या नशिबात आहे संपत्ती, पैसा अडका, मग काय नाही मिळावं त्याला? अगं आता युवराजरावांना पटो न पटो, कौशिकीताईंनी खूप मोठं मन दाखवलं. त्याच्या हक्काचं त्याला मिळवून दिलंय आणि पाहिजेच ना ते. खरंच कौशिकीताईंचं कौतुक करावं तितकं कमी आहे. हा, युवराज प्लीज दारुगड, मला तुझ्याशी बोलायचंय प्लीज. युवराज प्लीज, मला तुझ्याशी मला तुझ्याशी बोलायचंय. मला नाही बोलायचं. झाला तेवढा इन्सल्ट पुरेसा नाहीये का? तुलाही माझा इन्सल्ट करायचा कर. प्लीज शांत हो, आपण आत शांतपणे बोलू. मी बोलतोय, मला बोलायचंच नाही तर शांतपणे बोलण्याचा प्रश्न कुठून येतो? नाही बोलायचं. युवराज, जे झालं त्याचं मला सुद्धा खूप वाईट वाटतंय, पण मला सांग, मी दुसरं काय करणार होते? दया काका जे काही बोलले ते मुद्दे चुकीचे नव्हते ना. हे बघ केदार तुझा सावत्र भाऊ आहे, ही गोष्ट एक्सेप्ट करणं तुझ्यासाठी खूप कठीण आहे. या गोष्टीची जाणीव आहे मला, पण आपण सत्य बदलू शकत नाही. तो आहे आपला भाऊ. भाऊ नाहीये माझा. युवराज, तुझा असेल भाऊ, त्यांचा असेल मुलगा, माझा कोणीही नाहीये तो. केदार, तारिणी या भिकारड्या माणसांशी माझा काही संबंध नाहीये. ओके? आणि तू त्यांची बाजू घेऊन इथे भांडायला आली असेल तर मला इंटरेस्ट नाहीये. या टॉपिकवर नको बोलू. मी भांडत नाहीये, मी त्यांची बाजू घेत नाहीये. युवराज, जे घडलं त्याचं जेवढं तुला वाईट वाटतंय ना, त्याहून जास्त वाईट मला वाटतंय. हो का? वाईट वाटलं तुला? थोडा उशीर नाही का झाला वाईट वाटायला? तिथे सगळ्यांसमोर त्या हेल्परसाठी मी पायघड्या घातल्या तेव्हा नाही वाईट वाटलं तुला? तेव्हा काही बोलली नाही. सगळे होते ना तिकडे, सगळे बघत होते. काय झालं? सगळ्यांचे डोळे फुटले होते की तोंड शिवली होती? कोणीच काय बोललं नाही माझा अपमान होत असताना तिकडे. तर का उगाच येऊन नाटक करतेस? नाटक? काय बोलतोयस तू? नाटकच चालले तुमची आणि सगळं कळत आहे मला. सगळ्यांची नाटकं चालली. तू त्या हेल्परला घरात घेतलंस, बाबांनी इमोशनल ड्रामा केला, त्या तारिणीला पण घरात घेतला आणि आता तुम्ही सगळे मिळून घरात येऊन माझ्या डोक्यावर बसलायत. युवराज प्लीज. सगळ्यांना सगळं कळतंय, सगळ्यांना सगळं माहित होतं हो ना, म्हणून कुणी काही बोललं नाही ना. हे सगळं वेल डिसाइडेड होतं ना. खरं सांग ताई, हे मुद्दाम केलेस ना तू माझ्यासोबत? मी मुद्दाम काही केलेलं नाहीये. माझी जी जबाबदारी आहे, माझं जे कर्तव्य आहे ते मी पार पाडतेय. त्याला त्याचा हक्क मिळवून देणं इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. खाली पार पाडलीस तुझी जबाबदारी, झालं तुझं कर्तव्य संपलं का? हा, झालं ना? अरे मला काय वाटतं याचा कोणीच विचार केला नाही. तुला काय वाटतं ह्याचा विचार मी करत नसते तर तुझ्याशी बोलायला आले असते का? प्लीज 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 आता नको हे सगळं. मला ना, मला सगळं कळलं. इथे ना प्रत्येकाचा स्वार्थ आहे. प्रत्येकाला जे हवं ते मिळालं. त्या केदारला खांडेकरांचं नाव मिळालं, पैसा मिळाला, प्रॉपर्टी मिळाली, बरोबर? तारिणीला माझा बदला घेण्याचं समाधान मिळालं. दयानंद खांडेकरांना त्यांचा आवडता मुलगा मिळाला, है ना, लाडका मुलगा मिळाला. तुला हे सगळं केल्याचं समाधान मिळालं. हेड ऑफ द फॅमिली म्हणून हे सगळं करण्याचं क्रेडिट मिळालं. मला काय मिळालं? काय बोलतोयस तू? शिवराज खांडेकरला या सगळ्यातून काय मिळालं? युवराज प्लीज. काय नाही नाही सॉरी, काही नाही. कौशिकी खांडेकर हेड ऑफ द फॅमिली म्हणून तू जिंकलीस आणि एक बहीण म्हणून तू हारलीस. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेव. हं? युवराज ऐक माझं. युवराज, मी सगळं मुद्दाम केलं नाहीये. प्लीज प्लीज माझं ऐकून घे. युवराज. ताई, तुम्ही इथे काय झालं? काय नाही, मी युवराजशी बोलायला आले होते. बोलला का तो? तो तुझ्याशी काही बोलला? नाही. तारिणीने त्याचा जो काही इन्सल्ट केलाय ना, खूप हर्ट झालाय तो. खूप चिडचिड होते त्याची आणि त्याचा राग तर माझी तर हिंमतच होत नाहीये त्याच्या समोर जायची आणि काही बोलायची सुद्धा. नाही नाही, आता त्याच्याशी बोलायचाही प्रयत्न करू नकोस.
बिलकुल नको. तू खूप रागात आहे, पण होईल. आय नो हिल बी फाईन. आणि तू सगळं समजून घेईल आणि सगळं एक्सेप्टही करेल या गोष्टीची खात्री आहे मला. इतकं सोपं नाहीये ते. तुम्हाला माहिती आहे ना, रॅदर युवी कधीही केदारला एक्सेप्ट करेल असं मला नाही वाटत. आय नो थोडा वेळ लागेल, पण त्याला एक्सेप्ट करावं लागेल आणि मला माहिती आहे तो करेल. जेवलाय तू? नाही. त्याला जेवायला वाढशील? हो. थँक्यू सो मच. लग्नाआधी मी त्याला खूप पॅम्पर केलंय, त्याची खूप काळजी घेतलंय, म्हणून तो जरा हट्टी झालाय. पण मला 100% या गोष्टीची खात्री आहे की मी जशी काळजी घेतली तशीच त्याची काळजी तू घेशील. निश्चिता, मला माहिती आहे जे काही घडतंय ते त्याच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे आणि तुझ्यासाठीही खूप डिफिकल्ट आहे. पण मी रिक्वेस्ट करते, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फीजमध्ये एकमेकांना सपोर्ट करा प्लीज. ताई, डोंट वरी. मी आहे ना, मी सगळं सांभाळेन. मी घेईन त्याची काळजी. घ्या. पण तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या प्लीज. थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग. कॉफी आहे ती. अशी डायरेक्ट पितात का? हा, भाजलं का? सावकाश प्यायची ना केदार. हळूहळू सावकाश पी. ठीक आहे. आणि कॉफी कशी झाली आहे? छान झाली. मला बोलायचं होतं. कशाबद्दल? युवराज, त्यानं काय केलं आता? त्याचा पहिल्यांदा सगळ्यांसमोर अपमान झालाय आणि त्याला हे अपमान पचवण्याची सवय पण नाहीये. त्याचा इगो जाम हर्ट झाला असेल. सापाच्या शेपटीवर पाय दिलाय आपण. पण ठीक आहे, हे कधी ना कधीतरी करणं गरजेचंच होतं. आपण वेळेत केलं, नाहीतर तो आपल्या मिशनमध्ये अडथळा झाला असता. बरोबर बोलतीयस तू. सापाच्या शेपटीवर पाय दिलाय आपण, पण हा साप आता शांत नाही बसणार. आपल्याला अजून अलर्ट राहायला हवं. ठीक आहे ना, मग आहोत आपण अलर्ट. आपण हा खेळ खेळणार सुद्धा आणि जिंकणार सुद्धा. हा शब्द आहे तारिणीचा.